नमस्कार. मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बीइंग लॉयर. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महाराष्ट्र CETचा LLB करिताचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. तर चला पाहूया आपण महाराष्ट्र CETचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईनरित्या कशा पद्धतीने भरू शकतो. सर्वप्रथम आपल्याला Google Chrome ओपन करायचं आहे. Google Chrome ओपन केल्यानंतर आपल्याला Google सर्चमध्ये जाऊन तिथे आपल्याला फक्त MAHCET 2025 लॉ हे टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. या सरफेसवर आपल्याला जी पहिली वेबसाईट आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी काहीची वेबसाईट आपल्याला समोर येईल. त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2025-26 हे ऑप्शन दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपण जर ह्याच्या अगोदर CETचा फॉर्म भरला असेल तर आपण साइन इन करून घ्यायचं आहे आणि जर या अगोदर आपण फॉर्म भरला नसेल तर आपल्याला न्यू युजर रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसवर आपल्याला सर्वात प्रथम आपलं नाव आणि मधलं नाव लिहायचं आहे. ते मधलं नाव जे आहे आपल्या SSC किंवा HSC 10वी-12वीच्या मार्कशीटवर जे नाव आहे ते नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपलं आडनाव टाकायचं आहे, आपला ईमेल ID टाकवायचा आहे, आपला पासवर्ड टाकायचा आहे. पासपोर्ट जो आहे तो आपल्याला एक स्मॉल लेटर, एक कॅपिटल लेटर, एक न्यूमरिक आणि एक स्पेशल कॅरेक्टर असा आपल्याला पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला सेम पासवर्ड खाली पुन्हा एकदा टाकायचा आहे. पुन्हा एकदा टाकल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ आपली टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला खाली रजिस्टर म्हणून ऑप्शन येईल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण दिलेल्या ईमेल IDवर एक मेल येईल. तो मेल आपल्याला ओपन करायचा आहे. तो ओपन केल्यानंतर आपल्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करून आपल्याला व्हेरीफाय ईमेल यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन वेबसाईटवर रिलोकेट करून एक वेबसाईट ओपन होईल आणि त्या वेबसाईटमध्ये लिहिलं आहे क्लिक हिअर टू व्हेरीफाय युअर ईमेल ID. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल, युअर ईमेल ID इज व्हेरीफाईड. असं ईमेल ID आल्यानंतर आपल्याला सिम्पली बॅक जायचं आहे आणि पुन्हा आपल्याला MHCET याच्या वेबसाईटवर यायचं आहे. याच्या वेबसाईटवर आल्यानंतर वन्स द ईमेल इज व्हेरीफाईड प्लीज क्लिक हिअर टू लॉग इन करायचं आहे तर याच्यावर क्लिक करायचं. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हा सरफेस येईल. त्यावर आपल्याला वरती ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला आपण सिलेक्ट केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन म्हणायचं आहे. साइन इन म्हणल्यानंतर आपल्याला आपली डिटेल विचारली जाईल. ती डिटेल टाकत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तो आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. त्यावर आपल्याला एक OTP येईल. त्यानंतर आपल्या फादरचं नाव टाकायचं आहे, आपल्या मदरचं नाव टाकायचं आहे, आपण स्त्री पुरुष आपलं जेंडर टाकायचं आहे. त्यानंतर आपलं रिलिजन टाकायचं आहे, आपलं रिजन टाकायचं आहे, आपली मातृभाषा टाकायची आहे. मातृभाषा टाकल्यानंतर आपली नॅशनॅलिटी काय आहे ते इंडियन बाय डिफॉल्ट येईल. जर दुसरी असेल तर ते क्लिक करायचे आहे. त्यावर आपल्याला आपलं ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे आणि मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. हे टाकून झाल्यानंतर आपल्याला आपला परमनंट ॲड्रेस विचारला जाईल. परमनंट ॲड्रेस आपण इथे टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन दिलं जाईल करस्पॉन्डंट ॲड्रेस. करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे आपण जर भाड्याने दुसरीकडे कुठे राहत असाल तर आपल्याला तो ॲड्रेस टाकायचा आहे. जर आपला सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेसवर क्लिक करायचं. खाली ऑटोमॅटिक सगळे फील जे आहे ते होऊन येईल. त्यानंतर आपल्याला खाली अदर डिटेल्समध्ये येईल. त्यावर आपल्याला विचारलं जाईल डोमेसाईल इन महाराष्ट्र, तर आपल्याला येस म्हणायचं आहे. त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. त्यानंतर आपल्याला SSC इक्विव्हॅलेंट पासिंग इयर, आपल्याला 10वी कधी दिली आहे त्याची पासिंग इयर टाकायचं आहे. त्याच्याच पुढे आपल्याला किती पर्सेंटेज मिळालेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.
ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला SSC बोर्ड कुठला इंटरनॅशनल बोर्ड आहे, दिल्ली बोर्ड आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर SSC स्कूल स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट करताना आपल्याला आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर विचारलं जाईल, आर यू अपेअरिंग फॉर 12th HSC और डिप्लोमा एक्झाम इन 2025. जर 2025 मध्ये आपण 12वी किंवा डिप्लोमाची एक्झाम देणार असाल तर आपण त्याच्यावर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. आणि जर नो म्हटलं तर आपल्याला 12वीचे पासिंग इयर जे आपण 10वीचं वरती भरलेलं आहे तेच आपल्याला 12वीचं विचारलं जाईल, ते भरून आपल्याला सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला CET रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. CET रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन येईल. त्यामध्ये आपल्याला MAH LLB 3 इयर्स CET 2025 कोपऱ्यात दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर असा काहीचा इंटरफेस येईल. त्यावर आपल्याला सगळे जे आहे ते आपली फीज किती असेल, आपल्याला कुठे अपेअर करता येईल, त्या सगळ्या अर्जाचं जे आहे ते आपल्याला सूचना दिल्या जातील. ते आपण वाचून घ्यायचे आहेत. वाचून घेतल्यानंतर खाली आय हॅव रीड द अबाव कंडिशन अँड अप्लाइंग फॉर MH LLB 3 इयर्स CET 2025 यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि एक्सेप्ट अँड प्रोसीड म्हणायचं आहे. एक्सेप्ट अँड प्रोसीड म्हणल्यानंतर आपल्याकडे असा काहीचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये आपण भरलेली सगळी डिटेल इथे ऑटोमॅटिक फिल होऊन येईल. आपण आपला ॲड्रेस वगैरे सर्व इथे फिल होऊन येईल. फिल होऊन आल्यानंतर आपल्याला सिम्पली खाली जो आहे सिक्युरिटी पिन दिलेला आहे, तो सिक्युरिटी पिन वरती एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला एक वन टाईम पासवर्ड जो आहे तो आपल्या मोबाईल नंबरवर येईल. तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP म्हणायचा आहे. व्हेरीफाय OTP म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा एक आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते जनरेट झालेलं असेल आणि त्याखाली आपल्याला ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो येईल. तो आपल्याला नोंदवून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला इम्पॉर्टंट लिंकवर क्लिक केल्यानंतर हे आपण जे आहे ते आपलं रजिस्ट्रेशन डिटेल आपली कंप्लीट झालेली आहे. आपल्याला 8 स्टेपमध्ये हे जे आहे ते डिसिजन घ्यायचं, फॉर्म भरायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा त्यानंतर आपल्याला डोमेसाईल अँड अदर डिटेल यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला विचारलं जाईल, आर यू डोमेसाईल इन महाराष्ट्र. तर ते ऑटोमॅटिकली आपण मागच्या भरलेल्या याच्यानुसार नो येईल. खाली दिव्यांग आहे का, डिसेबल आहे का, त्यावर पण नो येईल. आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का, यावर क्लिक करायचं आहे. तिथे येस असेल तर येस म्हणायचं, नो असेल तर नो म्हणायचं. एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन आपल्याला ग्रॅज्युएशन करायचं आहे. त्यानंतर हॅव यू पास HSC एक्झामिनेशन बिफोर, तर नो करायचं. आपण त्याच्यानंतर झालेलो आहे त्यामुळे नो करायचं आहे. जर असेल तर येस म्हणायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला ग्रॅज्युएशन जे आहे आपण टाकलेलं आहे त्याची क्वालिफिकेशन जे आहे ते ॲड करायचं आहे. तर सिम्पली आपल्याला ॲड क्वालिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल. त्यावर आपल्याला आपली डिटेल भरायची आहे. आपली डिग्री कोणती आहे ते भरायची आहे. आपलं स्टेट भरायचं आहे. युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. आपण कधी पासआउट झाला आहात ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत आणि किती पैकी मिळालेले आहेत ह्या 2 गोष्टी टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आपलं ग्रेड टाकायचं आहे आणि आपलं पासिंग मंथ आणि इयर टाकायचं आहे. हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. आपलं जे आहे ते आपल्या जवळचं एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते निवडायचं आहे. ते निवडत असताना आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला कोणत्या जिल्ह्यात जाणं सोयीस्कर राहील यावर आपल्याला बघायचं आहे आणि आपल्याला इथे जे आहे ते 4 त्यानुसार आपल्याला 4 आपले डिस्ट्रिक्ट निवडायचे आहेत. आपले जिल्हे निवडायचे आहेत. हे जिल्हे निवडल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला आपला फोटो आणि साइन हे ॲड करायचं आहे. त्यावर आपल्याला सिलेक्ट
अपलोड टाइप यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटोग्राफ म्हणायचा आहे. फोटोग्राफ म्हटल्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करून येस आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. येस आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओपन म्हणायचं आहे. ओपन म्हटल्यानंतर इथे आपला फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अपलोड म्हणायचं आहे. अपलोड म्हणल्यानंतर आपला फोटो आहे जो तो इथे येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला पुन्हा सिलेक्ट अपलोड टाइप यावर क्लिक करायचं आहे ना, तिथं सिग्नेचर सिलेक्ट करायचं आहे. सिग्नेचर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा ओपन म्हणायचं आहे. ओपन म्हटल्यानंतर अपलोड करायचं आहे. अपलोड म्हटल्यानंतर असा काहीचा इंटरफेस दिसेल. तिथं आपला फोटो आणि साईन जी आहे ती दिसेल. ती साईन त्यावर आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे. अपलोड करताना आपला फोटो जो आहे तो JPG, JPEG आणि PNG या फॉर्मॅटमध्ये हवा आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला आपलं जे आहे आयडेंटिफिकेशनचं प्रूफ द्यायचं आहे. त्यावर आपल्याला सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. आपल्याला ह्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे. अपलोड करत असताना आपण काय अपलोड करत आहात त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अपलोडच्या खाली एक बाणाचं चिन्ह असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला ओपन म्हणायचं आहे. ओपन म्हटल्यानंतर आपलं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर अपलोड म्हणायचं आहे. अपलोड म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यावर आपल्याला सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन या बाबतीत आपल्याला माहिती विचारली जाईल. आपण जी भरलेली माहिती जी आहे ती बरोबर आहे का हे सगळं आपल्याला स्क्रोल डाऊन करून चेक करायचं आहे. आपण भरलेले फोटो, साईन हे बरोबर आहेत का ते चेक करायचं आहे आणि आपलं जे आहे आपण डॉक्युमेंट ते सगळं सिलेक्ट चेक करायचं आहे. ते चेक केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला पे रजिस्ट्रेशन फी यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला एक विचारलं जाईल, आपण आपला फॉर्म जो आहे तो केअरफुली वाचलेला आहे का? तर आपल्याला येस म्हणायचं आहे. येस म्हटल्यानंतर आपल्याला आपली जी ऑनलाईन फीज आहे ती भरायची आहे. फीज भरत त्यानंतर आपल्याला प्रोसीड टू पेवर क्लिक करायचं आहे. आपली जी कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला फीज जी आहे ती होईल. त्यानंतर आपल्याला आपल्या UPIद्वारे ही फीज जी आहे ती पे करायची आहे. पे झाल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल आणि आपलं LLBसाठीचं CETचा फॉर्म जो आहे तो भरला गेलेला असेल. तर अशा पद्धतीने आपण आपला CET फॉर्म जो आहे तो ऑनलाईनरित्या भरू शकता. ही माहिती आपल्याला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा. अशा नवीन-नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.